नमस्कार मित्रांनो, जॉली ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण दर्शन घेणार आहे दक्षिणेश्वर मंदिराचं. काली मातीचं मंदिर आहे मित्रांनो, आणि ते कोलकाताला आहे. तर बघू शकता रेल्वे स्टेशनच्या जवळ मेट्रो लाईनच्या, आणि हा पूल आहे. या पुलाच्या मधून आपल्याला जावं लागतं. आता आपण तिथे जाऊ आणि तुम्हाला दाखवतो काय नाही. दर्शन घेऊ मस्तपैकी. तुम्हाला सगळं सांगेल मी, काय प्रॉब्लेम नाही, कसं येतात, किती तिकीट आहे, काय तिकीट वगैरे नसतं सहसा मंदिरामध्ये. पण इथं बघू आता इथं काय. डायरेक्ट मंदिरापर्यंत जाण्याचं स्काय वॉक आहे मित्रांनो. वरती स्काय वॉकला जाण्यासाठी तुम्हाला मित्रांनो साध्या सिमेंटच्या पायऱ्या आणि एक्सेलेटर पण आहे, जेणेकरून तुम्ही जास्त न कष्ट घेता वरती जाऊ शकता. आता तुम्हाला दाखवतो वरती जाऊन. अतिशय सुंदर असा स्काय वॉक आहे आणि अतिशय क्लीन अँड नीट आहे एकदम. तुम्हाला दाखवतो वरती जाऊन. चला वरती. स्काय वॉकला येण्यासाठी तुम्हाला शिडी न वापरता डायरेक्ट लिफ्ट पण आहे. डायरेक्ट तुम्ही लिफ्ट पण येऊ शकता. आणि बघू शकता आता स्काय वॉक आहे, आपण चालू. आणि कसं आहे काय तुम्हाला सगळं सांगतो मी. किती बघू शकता तुम्ही काय व्ह्यू आहे. एकदम अतिशय असं सुंदर स्काय वॉक आहे. किती छान आहे, एकदम असं सुंदर आहे. खूप सारी स्वच्छता आहे मित्रांनो, काहीच कचरा नाही. एकदम छान आहे असं, एकदम नीट अँड क्लीन. आणि सकाळी सकाळी वाजले आता 7:30. सकाळी सकाळी देवाचं दर्शन घेऊ मस्तपैकी. काली मातेचं दर्शन. इकडे खूप सारे काली मातेचे मंदिर आहे, पण हे जास्त फेमस आहे. खूप असं सुंदर मंदिर तुम्हाला दाखवतो. हे आजी वगैरे माझ्यासोबत. समोर बघू शकता तुम्ही मंदिराची हुबेहूब जसं मंदिर आहे ना दक्षिणेश्वर मंदिर, तर तसं त्यांनी आर्ट केलं एकदम छान. आणि हे बाकडे बघा, तर बाकडे किती असे सुंदर आहे. तर बसायला किती मजा येईल मित्रांनो. तर तुम्ही फोटो वगैरे काढू शकता. अतिशय सुंदर असं आहे. आणि आपण आता आलो एक्झिटवर. तर इथून खाली जाताना आपल्याला दक्षिणेश्वर मंदिर लागतं. तर चला आपण खाली जाऊया. तर खाली उतरताना बी एकदम उत्तम सोय अशी शिड्यांची. तर तुम्ही डायरेक्ट मंदिराच्या गेटपर्यंत पोहोचता. तर तुम्ही समोर जे बघताय ते मंदिराचं गेट आहे मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही असं अतिशय असं सुंदर आहे. पिवळ्या आणि ब्राऊन कलरमध्ये बनवलेलं आहे. तर वरती सिंहाची मूर्ती आहे, एकदम असं छान आहे. हा सर्व परिसर राहणार आहे, एकदम असं सुंदर परिसर आहे. आणि पेंटिंग बघ किती मोठी, टाईल्सवर काढलेली पेंटिंग आहे तर बिल्डिंगवर एवढी मोठी मारलेलं आहे. एकदम छान पेंटिंग आहे आणि परिसर एकदम छान सुंदर आहे. बघा मित्रांनो, हे ते मंदिर आहे, किती सुंदर असं मंदिर आहे. आणि हा मंदिराचा परिसर राहणार गर्दी वगैरे बघू शकतो किती आहे. सोमवार आहे आज. आणि इथं त्यांचं भोजनालय पण आहे. ज्या बिल्डिंगवर पेंटिंग होती ना तीच बिल्डिंग आहे. मस्त सनराईज झाला, एकदम छान असं वाटतंय. मंदिरावर ऊन पडले, छान दिसतंय एकदम. मोबाईल वगैरे नाही चालत मध्ये, आपल्याला जमा करावं लागतं. चप्पल आणि मोबाईल एकाच ठिकाणी. 2 काउंटर आहे. एक साईडला चप्पल तुम्ही जमा करू शकता, दुसऱ्या साईडला मोबाईल. चला मध्ये जाऊ आणि दर्शन घेऊ. पण आपल्याला फोनमध्ये अलाउड नाही, त्याच्यामुळे आपल्याला फुटेज घेता येणार नाही. काय प्रॉब्लेम. चला दर्शन करून झालंय मित्रांनो. मध्ये 12 ज्योतिर्लिंगांचं मंदिर होतं, वेगवेगळं मंदिर होतं. सगळे 12 ज्योतिर्लिंग एकाच ठिकाणी. आणि कालिका मातेचं मंदिर होतं, एकदम छान असं मंदिर आहे. हे जे मोठं आहे ना ते कालिका मातेचं मंदिर आहे. शेजारीच तुम्हाला इस्कॉन टेम्पल भेटून जाईल खूप सारा. आणि इथं शॉपिंगसाठी बी भरपूर ऑप्शन आहे. हे बघा एकदम भारी सगळं स्ट्रक्चर, एकदम मस्त आहे. आणि या साईडला शॉपिंग एरियाच्या बॅक साईडला थोडंफार गार्डन आहे. मध्ये कबूतर वगैरे राहतात, त्यांच्यासाठी तुम्ही धान्य नेऊ शकता. छान आहे सगळं एकदम. कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फॉलो करा द जॉली ब्लॉग्सला. इथं तुम्हाला चप्पल जमा करावं लागतं. 3 रुपये एका चप्पलच्या जोडीचे. आणि इकडे फोन जमा करू शकता तुम्ही. दक्षिणेश्वर मंदिरापासून बोटिंगचं पण ऑप्शन आहे. तिथून तुम्हाला डायरेक्ट बेलूरला जाता येतं. आता आपण तिकीट काउंटरलाच चालू आहे. त्यांच्या किती तिकीट वगैरे काय सगळं सांगतो तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर या साईडला चाललोय आपण, मंदिराच्या राईट साईडला. ही जी गल्ली आहे असं नाव लिहिलं आहे, हे मंदिराचं मेन गेट होतं. इथून या गल्लीतनं सरळ जायचं, पुढे आहे तुम्हाला तिकीट काउंटर. मंदिराच्या 200 मीटर अंतरावर राईट साईडला मध्ये ही गल्ली आहे. या गल्लीने पुढे चालत यायचं, तुम्हाला एंडला हे तिकीट घर भेटून जाईल. आणि इथून तुम्ही बोटीसाठी जाऊ शकता. 11 रुपये तिकीट आहे, स्वस्त तिकीट आहे, काय प्रॉब्लेम नाही. आणि एकदम छान असं दर्शन
भेटतं. डायरेक्ट आपण बेलूरला जातो दक्षिणेश्वर मंदिर पासून. हा ब्रिज आहे, ब्रिजच्या शेजारीच आहे, तिकडून जाऊन तरी 11 रुपये तिकीट राहणार मित्रांनो. आणि यांनी 1 रुपये बाकी होता तर ते सांगून दिलं. इमानदार आहे सगळे, चांगली गोष्ट आहे. हे बघा हा दादा आहे माझ्यासोबत, राजू दादा. यांचीच टूर आहे. आणि जर माझे व्हिडिओ बघून येत असाल तर तुम्हाला आहे ना ऑफर देण्यात येईल. म्हणजे असे 20,000 लागतात. तर माझे व्हिडिओ बघून आलं तुम्हाला 18,000 ही पूर्ण ट्रिप करून भेटेल. या ब्रिजवरनं चाललो आपण मस्त चहा पिता पिता. इकडं चहामध्ये साखर खूप कमी राहते तर त्यांना सांगायचं चहा म्हणजे साखर जास्त टाकून द्या. आता या ब्रिजवरनं चाललोय आम्ही. असा ब्रिज येतो आणि ती समोरून येते ना, मे बी ती बोट आहे, तिच्यावर जायचं आपण. आता आपण जाऊ. आणि हा बंदरगाहचं वैशिष्ट्य असं आहे की एक जरी माणूस त्या स्लॉटमध्ये राहिला तरी ती बोट एक माणसाला घेऊन जाते, थांबत नाही. एक माणूस जरी असला तरी ती बोट निघून जाते. म्हणजे टायमिंग ची खरी किंमत इथं कळते. असं प्लॅटफॉर्म आहे, इथं बोट येईल ती बघू शकतो, गर्दी बघू शकतो. हे सगळे आमच्याच टूर मधले. जोरून दिसतंय बघा दक्षिणेश्वर महाकाली मंदिर, त्याच्याच किनारी आपण. अशी बोट राहणार मित्रांनो. या बोटवर यायचा फेरी असते, 11 रुपये तुम्हाला मस्त सोडतात. आपण बसलोय आता बोटीवर, म्हणजे उभा आहे आणि बोट निघाली. सगळे फोटो वगैरे व्हिडिओ काढताय. आणि बोट निघाली आता. आहे बघा ब्रिजच्या घालून चाललो आम्ही. किती मोठा आणि भक्कम ब्रिज आहे बघा, पूर्ण लोखंडी आहे. सगळं लोखंडी काम आहे. आणि हा सिमेंट कॉन्क्रीटचा आहे. हे आता माझ्या मागे दिसते तुम्हाला, तिथं जाणार आपण. तुम्हाला दाखवतो तिथं काय काय बघू शकता. हे जे दिसतंय तुम्हाला इथे आपण जाणार आहे. बेल्लूरचं मंदिर म्हणजे मठ आहे, ते समाधी मंदिर आहे तिथे. आपण तिथं जाऊ आणि तिथलं दर्शन घेऊया. तुम्हाला दाखवतो तिथं जाऊन. चला माझ्यासोबत. त्या ब्रिजवरून चाललोय आम्ही त्या मंदिराकडे. काका इकडे बघा, काका आहे माझ्यासोबत. एकदम भारी काका आहे बरं का. असा रस्ता आहे, इथून तुम्हाला राईट साईडला टर्न मारायचं आहे. ही अशी कमान आहे, कमान मधून मध्ये जातात. ही एंट्री गेट आहे बेलूरच्या मठाची. तिथे आहे बा एवढे प्लेसेस आहे, 10 प्लेसेस आहे, एवढे मंदिर आहे तिथे. तुम्ही सगळे व्हिजिट करू शकता. आणि समुद्राच्या किनारी बघा किती छान असं वातावरण आहे. इथं फोटो वगैरे काढणार अलाउड नाही, तरी मी काढतोय लपून. हे बघा, हे मित्रांनो हे समाधी मंदिर आहे. आपण मध्ये जाऊया. मधली फुटेज घेतली मित्रांनो, खूप लपून छपून घेतली आहे. मठाच्या शेजारी तुम्हाला अशी भेटून जाईल, तिथं खाली तुम्ही पाय वगैरे देऊ शकता. आणि हा सगळा परिसर आहे, एकदम छान असं परिसर आहे. हे मंदिर आहे, मंदिर किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही. इकडे फोटो व्हिडिओ काढून येते, कारण समाधी मंदिर आहे तरी आपण कसं तरी काढले. तुम्ही कष्ट घ्या, लाईक करा. बघा किती सुंदर आहे. जाण्याचा रस्ता एकदम स्वच्छ आहे, थोडीशी पण धूळ नाही. हे गेट आहे, मेन गेट. तिथून आपण बाहेर जातो. आपली गाडी समोर लागली.